नमस्कार, मी अश्विनी. मी मेट्रो इंजिनियर आहे आणि रेल्वे इंजिनियर सुद्धा. पण मी आज तुम्हाला माझ्या कामाबद्दल नाही सांगणार आहे. आज मी तुम्हाला माझ्या गावाबद्दल सांगायला आली आहे. सहजच मी आज म्हटलं की गावी जावं, आजींना आजोबांना भेटून यावं म्हणून मी इकडे आले. पण म्हटलं की इकडे आलीच तर इकडचा निसर्ग तुम्हाला एकदा दाखवावा. तर हे आहे आपलं मराठवाडी धरण. तुम्ही बघू शकता इकडे पाण्याचा किती प्रमाणात साठा आहे. इकडे पाण्याची काहीच कमतरता नाहीये. बघू शकता तुम्ही एकदम डोंगरातून ही नदी आलेली आहे आणि इथं हे धरण बांधलेले आहेत. हे धरणाचे आहे ते दरवाजे आहेत पूर्ण. हे मोटर वगैरे आहे. इथून पूर्ण कंट्रोल होता. आपण जे म्हणतो धरणाचे दरवाजे उघडे केले ते आपण इथून करतो. तुला पूर्ण डोंगर आहे, पूर्ण म्हणजे पूर्ण डोंगर आहे. बरं, इकडचे गावं इकडच्या वाड्या अशा आहेत की इथं जे मेन तुम्हाला जे बाजार करायचा आहे, छोट्या मोठ्या वस्तू आणायच्या आहेत, ते तुम्हाला घेण्यासाठी तुम्हाला 15-15 किलोमीटर जावं लागतं. इथून कुठल्याही सुविधा नाहीत. बरं, आता हे तुम्हाला थोडं चांगलं दिसेल जास्त, पण जेव्हा मी शाळेत कॉलेजमध्ये होते तेव्हा तर इथे काही सोयी सुविधा नव्हत्या. तर चला एकदा तुम्हाला मी गाव दाखवतो. तर मी आले पाटण तालुक्यातील जिंती या गावामध्ये. नाही, मी तुम्हाला माझं गाव दाखवणारच आहे, पण या गावाबद्दल मी फार ऐकलं की इथे काहीच सोयी नाही, काही सुविधा नाही, लोकांचं फार हाल होतं. तर म्हटलं एकदा गावाबद्दल तुम्हाला दाखवावं. इथली घरं पण बघू शकता तुम्ही किती साध्या प्रकारचे आहेत. इथं साधे रोड नाही आहे, काहीच नाही आहे. तर चला बघूया. इथं एक आजोबा दिसतात बसलेले, त्यांना आपण विचारू की गावाची काय परिस्थिती आहे. पावसात उंबरता आहे. बरं, आणि पाणी अजिबात म्हणजे सकाळ संध्याकाळ 2 टाइमला येतात? नाही, बिलकुल नाही. सकाळी सोडलं तरी अर्धा तास पाणी राहतं. मग तुम्ही कसं भरता? नळाचे कनेक्शन पण नाही दिसत? हे काही नाही, नाही, नळ म्हणजे हे सार्वजनिक नळ झाला. हा, हो, तेच की. अच्छा, म्हणजे इथं हे सगळ्यांनीच इथं भरायचं हे तर नाही, वरती पण आहेत. अजून म्हणजे थोडं थोडं भागात हा आहे. आहे. पण मग त्या अर्ध्या एका तासात पाणी होतं का भरून तुमचं? कुठलं तेव्हा पाणी होतच नाही. काहीच भरून होत नाही होत. बरं बरं. आणि मग इथले पण सगळे मुलं असं आपल्याकडे कसं पुणे मुंबईकडे सगळे मुलं कामाला, तर इथं पण तसंच आहे का? इथं पण तसंच आहे. बरं बरं बरं. आणि मग ही जी नदी आहे, ही नदीचं पाणी पावसात जास्त होत असेल? हो, ते इथपर्यंत येतं होत्या ह्याच्यापर्यंत खालीपर्यंत. हा, या रस्त्याच्या ह्याच्यापर्यंत येतं पाणी? आता फुगलं तर ह्याच्यावर येणार की. बरं बरं बरं. हा, पण त्या झाडापर्यंत येतं पाणी आता सध्या. बरं बरं. इथपर्यंत पण येत असेल ना पाणी इकडं वर आता ते तुंबवल्याशिवाय काय माहित पडणार आहे. बरं बरं बरं. धरण तुंबवलेलं नाही. हा, म्हणजे रस्त्याचं पण अजून काम झालं नाही नाही, इकडचं झालं नाही. बरं बरं बरं. बोलू. आणि तुम्हाला इथं किराणा आणायचा आहे, बाजार आणायचा, तर कसं करता? देवीवाडीला जायला. देववाडीला इथून मला वाटतं 12-13 किलोमीटर आहे. हा, हो. मग तिथूनच सामान एकत्र घेऊन येता का? एकत्र घेऊन. बरं बरं. मग आठवड्यातून एकदा जायचं, 10 दिवसातून एकदा जायचं? आठवड्यात एक बार जायचं. नाही, खरंच. पण आणि शेतीच करत असतील सगळे शेती आहे ना? बरं बरं बरं. गावात माणसं पण तेवढी दिसत नाहीयेत, फारच कमी. आजी दिसल्या मला आलेल्या. म्हातारीच माणसं आहेत तेवढी. म्हातारीच माणसं दिसत आहेत. शहराकडे फार प्रगती झाली बरं का, पण गावामध्ये अजून तसंच आहे, सोयी नाही आल्या. बरं, वोट दिला असेल सगळ्यांनी? वोट दिले की. बरं, मागायला पण आले असतील ना? आले असतील. तेव्हा नाही का तुम्ही सांगितलं की पाण्याचं असं सांगितलंय की पाणी? काय म्हटले ते म्हणले की देतो बोरिंग मारून. बोरिंग मारतो म्हणले? कधीपर्यंत मारणार? काय 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 माहित आता कधी मारतात ते. हा का? म्हणजे ते त्यांना काहीच नाही, तुम्ही तुमची समस्या सांगता पण ते काहीच त्याच्यावर करत नाही का? बरं बरं. खूपच आहेत प्रॉब्लेम. शाळा वगैरे मुलांच्या इथं पुढं? हा, कितवीपर्यंत शाळा आहे? किती? 4थी पर्यंत आहे. बरं बरं. चालतंय. थँक्यू आजोबा, खूप सगळी माहिती दिली तुम्ही. थँक्यू. इकडं
मग तुम्ही मतं देताना असंच दिली का? म्हणजे अगोदर ती आले सांगायला तेव्हा नाही सांगितलं तुमच्या ह्या समस्या आहेत, पाणी नाही काय नाही, आयुष्यभर सांगितलं आम्ही. तरी काहीच नाही का एवढ्या वर्षात? हो हो म्हणते तरी असंच आता प्रत्येक वर्ष 40-30-35 वर्ष झालं होते पाणी आता पुढले 30 वर्ष सरकार देते सगळं. आता होती वावरू कुठली खायचं काय आणि मग वाली आली तर का नाही म्हणजे म्हणते की काम होतं. आता काय मग मतं फक्त घेऊन जातात. घेऊन जाते आणि मग पुढे यायचं तिथे पिशेत टाकीत असलं. ते आलं इकडं बंदिस्त इकडं आलं घरात मध्ये आहे आम्ही इकडं जनावर ह्याच्यात टी शर्ट या शेडात शर्ट नेते ते काय करायचं कुठल्या मताला येतील आता परत मताला येतील तोपर्यंत इकडे सरकणार नाही आता सरकणार मरूच हो असंच असते. मग शेती पण नाही तुम्हाला करायला पण? नाही तिकडे वाईच केली तर काही जनावरांनी राखलं नाही वाघानी गव्हानी वाघ काहीच नाही है ना? नाही पाणी जायचं तर काय उपयोग नाही होत का तुम्हाला? मग मी काय म्हणते इथंच धरण इथंच पाणी एवढं सगळं इथं तरी पण तुम्हाला पाणी कसं नाहीये गावामध्ये? पाणी नाही याला पाणी नाही आम्हाला. मग तुम्ही कसं करता? आता एक दिवस आडाने तिकडे वर टाकी बाहेर बसवल्या रस्त्यावर एक दिवस आडाने एवढं येतं पाणी कुणाला आलं कुणाला नाही आलं असं आणि हे पाणी का नाही हा त्याचा मोबदला पण दिला नाही काही दिला नाही. आणि काय करायचं आता तुमच्या जमिनी पण गेल्या या पाण्याखाली? परत आलीच का नाही ह्या पट्टीची खायल्या पट्टीला पाणी बर बर बर. दोन पट्टी साप घरात म्हणून नगर बेडात म्हणून नगर काही म्हणून नगर घराची शिरती लाकड मग काय करायचं आणून सोडते आणि आता माकड सोडायची काय कारण कुठे आणून? नाही हो टेम्पो भरून मागे ना माकड आणून सोडले माकड आणून आणि वांढर आणून सोडले. बरं आता घर पण साधेच आहेत आपल्यात सगळे पत्र्याचे वगैरे. हा पत्र्याची वगैरे जरा खरंच सरकारने या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे असं मला सरकार लक्ष वाटतं. देत नाही सरकार लक्ष देत सरकार लक्ष देत या सगळ्या लोकांच्या समस्या तुम्ही खरंच समजू शकता. हा जगणार सामान्य माणसाचं एवढ्या पुरतं हो हो म्हणायचं. आता निवडून आले तर आपण आपल्या गादीवर बसले तर कसा तशीच बोंबलत तुम्ही हेच आता जास्त आहे चौकडे हेच आहे बाळा कुठं नाही असं नाही. बरं आता ते मेन गाव पण आपलं एवढ्या लांब आहे मग काय आणायचं झालं तर तुम्ही एवढे लांब जाता का? देवाडी शिवार आम्हाला पर्याय नाही देवाडी मग आठवड्याचा बाजार एकदाच भरायचा घरामध्ये. आता ह्यानं जायचं वडापनं जायचं 30 रुपये तिकीट जायचं 30 याचं 30 60 रुपये झालं का ते मग आता एसटीची वाट बघित बघित बसायचं. एसटी असते का तरी पण ह्या भागात? असते की अच्छा. 1 9 आहे परत 3 12 ला आहे परत 3 ला आहे 4 ला 5 ला आहे. मग इकडे म्हणजे फक्त शेतीच बाकी दुसरं काहीच नाही का? काय पिकत नाही. बरं शेतीत पण तुम्ही म्हणता शेतीत पण काय नाही. जनावर अशी आली तर नाही रोपा बिपा जर नापल लावले जनावर आली का नाही तर डुळवून धुळ सगळं खाली सगळी येऊन ते आम्हाला आता घोडे एवढी शिर्डी इथं वाटायला दोन घोडे एवढी असेल आपण खायचं कागदपत्र सगळं नेलं काय दिलं शिर्डीची काय सरकारने त्या परिसराने दिलं आणि म्हणली तर ह्याला जावा मला पेटला अडाणी माणूस कुठं जायचं बरोबर मग इथं 300 रुपये भरलं हरिष्ठ खात्याला अडाणी माणसाचं बाई काम आहे एवढ्याला जायचं कळतंय का? मला समजतंय खरंच खूप जास्त समस्या आहेत बरं का या गावामध्ये खरंच मला असं वाटलं की एकदा यावं इथं आणि एकदा हे दाखवावं सगळ्यांना समोर आलं पाहिजे गोष्टी खऱ्या कशा आहेत आपल्या. तर मग मला काय जाणवतं की आपले लोक खरंच खूप कष्टात आहेत वाटतं सगळेजण. इथली लोक खरंच खूप प्रेमळ आहेत पण यांना काहीच सोयी सुद्धा इथं नाहीयेत. तर यांना प्यायचं पाणी सुद्धा भेटत नाहीये. कधी सकाळी आलं रोज सुद्धा नाही ते पाणी 4 दिवसातून 5 दिवसातून कधी पाणी आलं तर यांना प्यायला भेटतं. आणि बघू शकता की काहीच सुधारणा नाही या खेडेगावांमध्ये. खरंच त्या लोकांनी जगायचं कसं मला ते समजत नाहीये. बरं आता तुम्ही खाली पण बघू शकता इथे माती पडले बाबा रस्ते सुद्धा नाहीयेत. थोडं पण काहीतरी थोडं रस्ता करायला पाहिजे होता गावामध्ये जाण्यासाठी काहीच केलं नाहीये. बरं तुम्ही इथली मॅक्झिमम घरं बघाल ना तरी सगळी घरं तुम्हाला बंद दिसतील का तर इथं जी मुलं आहेत माझ्यासारखे आहेत मुलं मुली इथं राहून काहीच करिअर नाहीये त्यांचं. त्याच्यामुळे त्यांना पुणे मुंबई सारख्या शहरात जावं लागतं. इथं राहतात ते फक्त आई वडील आजी आजोबा एवढेच इथं राहतात. बाकी सगळेजण तर बाहेर. बरं त्यांची चूक नाही कारण जे शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी आहे ते इथं बाहेरच जावं लागेल. जसं मी तुम्हाला सांगितलं या गावातून
मेन गावात जायला किराणा आणायला सुद्धा 10-12 किलोमीटर जावं लागतं. तर इथं काय सोय आहे हे तुम्हाला पण समजू शकतं या गोष्टीवरून. तर इथून खाली जायला बघू शकत नाही, रोड सुद्धा नाहीये. इथून या दगडातून खाली उतरायचं आपण. तर तुम्ही पाहिलीच आताची कंडिशन काय आहे बाबा ह्या गावांची. ही खरंच खूप प्रेमळ लोक आहेत, पण यांना काहीच सोय नाहीये. तर हा जो व्हिडिओ मी बनवलाय, मी वेळ काढून इथं आले आणि हा व्हिडिओ मला असं वाटलं की जी रियालिटी आहे ती दिसावी सगळ्यांना, तर म्हणून हा व्हिडिओ बनवला. तर हा व्हिडिओ खरंच तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत, जास्तीत जास्त आपल्या शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा आणि भेटेल मी तुम्हाला अजून एका नवीन रियालिटी सोबत. धन्यवाद.